पाणीपुरी, अगदी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही? आणि मग तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची पाणीपुरी. आणि ती पाणीपुरी आपण घरात केली तर, हो अगदी मी हे सगळं घरातच बनवलं. या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. रगडा, लाल चटणी आणि तिखट पाणी हे सगळं मी घरात बनवलेलं आहे. व्हिडिओ अगदी सोपा आहे, रेसिपी खूप सोपी आहे. तेव्हा व्हिडिओला अगदी पटकन लाईक करा. आणि अशी मस्त पाणीपुरी, अगदी पाणीपुरी बाहेर जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला माहिती नसतं ती कशी बनवलेली असते, त्याचं पाणी कसं बनवलेलं असते, हे काही आपल्याला माहीत नसतं. पण पाणीपुरीची गाडी बघितली की अगदी आवर्जून पाणीपुरी खावीशी वाटते. आहे की नाही बघा, मस्त अशी पाणीपुरीवाला जो देतो की नाही तशीच पाणीपुरी आणि अगदी तशीच चव असते. तर त्यासाठी आधी काय करायचं, रगडा करून घ्यायचा आहे. तर इथे मी रात्रीच जे पांढरे वाटाणे आहेत ते भिजत घातले होते. तुम्ही याच्याऐवजी हरभऱ्याची डाळही वापरू शकता बरं का. तर पांढरे वाटाणे मी एक अर्धा किलो पांढरे वाटाणे मी रात्री भिजत घातले होते आणि आत्ता सकाळी ते शिजवून घेणार आहे. तर कुकरमध्येच मी असेच कुकरमध्ये लावून देणार आहे. तर त्यातले मी अर्ध्यापेक्षा जास्त घेतलेले आहेत. जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकता तुम्ही. मी इथे एक 7-8 जणांसाठी बनवते. तर काय केलं, एक अर्धा चमचा हळद आणि एक पाव चमचा खायचा सोडा आणि पाणी घातलं आणि याला आता एक 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत किंवा मऊसूत शिजवून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत शिजलं पाहिजे. तुमच्या कुकरला किती शिट्या होतात त्या बघा. आता याच्यामध्ये बाकी काय घालायचं नाही, अगदी पटकन आपण हे कुकरला लावून घ्यायचं आहे. पण त्याआधी काय झालं होतं, मी असं कुकरचं झाकण लावलं आणि मग हिंग घालायचं विसरले. तेव्हा पुन्हा झाकण काढलं आणि मग पुन्हा थोडंसं अगदी एक पाव चमचा हिंग घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पुन्हा याला एक 4 ते 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या तरी अगदी मऊसूद हे शिजून येतं, पटकन अगदी लगेच होतं. तर मी शिजायला ठेवलं. आता बघू शकता तुम्ही एक 6 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकरची हवा पूर्ण घालवली आणि मग झाकण उघडून बघितलं, थोडंसं पाणी कमी पडलं होतं, बघू शकता एकदम कोरडं झालेलं आहे. तर आता हे काय करायचं, एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा मस्त असं मऊसूद शिजलेलं आहे, अगदी आतमध्ये रवाळ राहिलेलं नाही, मऊसूद शिजलेलं आहे. तर हे काढून मी एका कढईमध्ये घेते. त्याच्यात पुन्हा पाणी घालून छान रगडून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण जे वेगळं पाणी घातलेलं असतं की नाही ते एकजीव होतं. मग त्यासाठी मी कढईमध्ये काढून घेते हे सगळं आता. आणि थोडंसं पाणी घालायचं. तर याच्यामध्ये बाकी काहीच घालायचं नाही, फक्त तुम्ही मीठ बघा किती कमी जास्त, आणि मीठ घाला फक्त. याच्यामध्ये तुम्ही साधं मीठ आणि जे काळं मीठ असतं की नाही तेही मी घातलेलं आहे. अगदी जास्त काही घालायची गरज पडत नाही. आता काय करायचं आहे, हे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे चमच्याने करा किंवा तुमच्याकडे रवी असेल त्याने. तर हे जे वाटाणे जे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत आपल्याला, छान एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे गाडीवर बघा मस्त असं रगडा तयार असतो की नाही तसा करून घ्यायचा आहे. आता हे पाणी घालते याच्यामध्ये. पाणी थोडंसं गरम घालायचं म्हणजे पटकन याला उकळी येते, त्यासाठी गरम पाणी घालायचं. मी आता कढई गॅसवर ठेवली आणि आता याच्यात गरम पाणी, म्हणजे अगदी कडक पाणी गरम केलं होतं आणि ते मी आता घालून घेते याच्यामध्ये. आणि हे मिक्स करून छान घोटून घ्यायचं आहे. जे वाटाणे आहेत ते पूर्णपणे फुटले पाहिजेत, अख्खे नाही ठेवायचे हे. आता याच्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळही घालू शकता किंवा मग हिरवे मूग असतात की नाही त्याचाही तुम्ही रगडा करू शकता, म्हणजे आणखी पौष्टिक होण्यासाठी. पण शक्यतो पाणीपुरीच्या गाडीवर असं वाटाण्याचाच रगडा तयार केला जातो, म्हणून मी वाटाणेच वापरलेत. तुम्ही काही चवळी घालू शकता, मूगही घालू शकता. पौष्टिक म्हटलं की आपण काहीही बदल करू शकतो. मी हे छान व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला, त्यासाठी मी सगळे वाटाणाच घेतलेलं आहे. आणि यापूर्वीही मागच्या वर्षीही व्हिडिओ पाणीपुरीचा पूर्ण व्हिडिओ आहे, त्याची लिंकही देते, तोही बघून घ्या. अगदी असाच आहे. आता पुन्हा हे दाखवण्याचं घाट घातला आहे तो म्हणजे आपले नव्याने आपल्या कुटुंबामध्ये सहभागी झालेले व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांच्यासाठी. जर तुम्ही आधी बघितलं असेल तर आहे, बघून घ्या.
कारण मी शक्यतो याच पद्धतीने नेहमी करत असते. माझा नातू त्याला मोठी सुट्टी लागली, उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी किंवा मध्ये एक 4-5 दिवसाच्या सुट्ट्या लागल्या की मी हमखास पाणीपुरी करते. कारण तो जरा बाहेर खायचं बघतो आणि मग बाहेरचं त्याला पचत नाही किंवा मग बरोबर नसतं किंवा मग आपल्याला सगळ्यांनाच घरात अगदी पुरेशी पाणीपुरी खाता येते. त्यासाठी मी शक्यतो घरीच बनवते. अगदी 2-3 महिन्यातून एकदा तरी होतेच, कधीकधी महिन्यातूनही होते. त्याला जास्त वेळ सुट्टी असली की मग कसं एकदा करून ठेवलं की 2 दिवस तो खातो, त्यासाठी मी बनवते. हे बघा छान आपला रगडा तयार झाला. आता आपल्याला याच्यात काही घालायचं नाही आहे. हा छान रगडा तयार झाला. यातला पाहिजे तेवढा काढून घ्यायचा आणि बाकीचा फ्रीजमध्ये ठेवायचा. हे 2 दिवस राहतं आपल्या फ्रीजमध्ये अशा पद्धतीने केल्यामुळे. थोडंसं मीठ मी चाखून बघितलं, मीठ थोडंसं कमी होतं. याच्यामध्ये साधं मीठही घाला आणि थोडंसं काळं मीठही घाला, म्हणजे थोडीशी चव छान येते. बाकी काही घालायची गरज नाही. जिरेपूड, धनेपूड असं काहीही घालायचं नाही आपल्याला, असंच ठेवायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला बरं का. पण कसं आहे माझ्या नातूला नाही आवडत म्हणून मी हे थोडंसं वापरत नाही. मीठ घालून फक्त हा करते. आता हा रगडा तयार झाला, बाजूला ठेवायचा. आता मी लाल चटणी जी असते की नाही, गोड चटणी, ती बनवते. तर इथे मी खजूर घेतला. आता याच्या बिया वगैरे मी काढलेल्या नाही आहेत. एक अर्धा किलो खजूर घेतला आहे आणि आता याच्यामध्ये चिंच घालायची. 100 ग्रॅम चिंच घेणार आहे. हे बघा, ही जी चिंच आहे गावठी आहे, गावरान चिंच आहे, त्यामुळे त्याला थोडेसे साल असे टरपरं असतात. पण काही नाही, आपण शिजवून घेतलं की गाळून घ्यायचं आहे. आणि एक 150 ग्रॅम गूळ आहे. गूळ गोडाप्रमाणे घाला, कमी जास्त होऊ शकतो. इथे एक मोठा खडावरून घेतलेला आहे आणि आता पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये. एक 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं आणि याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही कुकरला शिजवा किंवा कढईमध्ये शिजवा. तर याच्या पद्धतीने मी शिजवून घेते. हे बघा असं छान शिजवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही हे कुकरला पण लावू शकता, कारण माझ्याकडे वेळ होता, मी सकाळच्या वेळेला बनवत होते, त्यामुळे एका बाजूला चटणीचं हे सगळं शिजायला ठेवलं होतं. आता मऊसूत शिजलं की थोडंसं रवीने घोटून घ्यायचं आहे, कारण मी बिया काढलेल्या नाहीत. तुमच्याकडे जर वेळ असेल, आधी काढून ठेवलेल्या असतील बिया, तर हा जो शिजवलेला असतं की नाही, ते हे सगळं काय करायचं, मिक्सरला लावायचं. पण मी त्याच्यातल्या बिया काढल्या नव्हत्या, मिक्सरला बारीक लवकर होणार नाही, त्यामुळे रवीने छान घोटून घेतलं. हे बघा, बघू शकता छान बारीक झाले. आता त्याच्यामध्ये काय करायचं, गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे पुरण गाळाची गाळण असते की नाही, चाळण, त्याच्याने हे सगळं मी गाळून घेणार आहे. आणि मग नंतर जेवढाच होता राहील त्याच्यातले बिया काढून घ्यायच्या आणि थोडंसं मिक्सरला लावलं तरी चालेल. पण आता हे याचं आपण एवढं बारीक केलेलं असतं ना की पुन्हा ह्याच्यात काही राहत नाही. सगळं गाळून घेते आणि हा गोड आपली चटणी जी आहे त्या पद्धतीने तयार करून घ्यायची. हे बघा, असं घासून घेतलं ना की सगळं ह्याच्यातला गर असतो तो खाली निघून येतो. हे बघा, तुमच्याकडे वेळ असेल किंवा मग बिया नसलेलं जे खजूर मिळतो तो वापरला तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मी गाळून घेते. हे बघा, अगदी 2-3 मिनिट लागतात पूर्णपणे हे सगळं करून घ्यायला, म्हणजे मग आपण हे करून घ्यायचं. हे बघा, बघू शकता तुम्ही, असं छान असं हे सगळं गाळ निघून आला. हे बघा, अशा पद्धतीने बारीक असं हे चटणी तुमची तयार होते. आता ही तुम्ही अशीच वापरू शकता, पण मी हे जास्त बनवून ठेवते, कारण जर ही जास्त बनवली तर ती कशा पद्धतीने स्टोअर करायचं तेही तुम्हाला दाखवते. तर आता त्याला काय करायचं, मी ज्या कढईमध्ये शिजवून घेतलं होतं त्याच कढईमध्ये पुन्हा ओतून घेतलं आहे आणि आता याला शिजवून घ्यायचं आहे. छान अगदी 2-3 उकळी छान येऊ द्यायची, म्हणजे या पद्धतीने उकळून घेतलं की ही जी चटणी आहे ती अगदी 2 महिनेसुद्धा फ्रीजमध्ये राहते, अजिबात खराब होत नाही, अशा पद्धतीने केलेली. तर आता थोडंसं स्वाद येण्यासाठी मी 1 पाव चमचा, अर्धा चमचा चाट मसाला घातला, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आणि हे छान चटणी करून घ्यायची. 1-2 गॅस मोठा ठेवून एक मोठी उकळी काढून घ्यायची आणि मग कमी करून घेऊन हे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि एक मोठी उकळी येऊसपर्यंत याला सतत ढवळत राहायचं आहे. उकळी आल्यानंतर काय करायचं, गॅस कमी करायचा, अगदी मंद ठेवायचा आणि एक 7-8 मिनिट याला
छान उकळू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त कलरही बदलला आहे बघा, सुंदर कलर आला आहे. आपण लाल मिरची पावडर म्हणजे मी काश्मीरी मिरची पावडर आहे ती घातली होती, त्याच्यामुळे कलर छान आला आहे बघू शकता. आणि आता हे थंड झाले की एखाद्या भरणीमध्ये, काचेची बॉटल असू दे किंवा तुम्ही प्लास्टिकच्या एखाद्या डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली फ्रीजमध्ये की अगदी 2 महिने मस्त आरामात टिकते. तुम्ही कशाबरोबरही सर्व करू शकता. मस्त अशी हे सँडविच किंवा भेळ कशाबरोबरही तुम्ही करू शकता. पराठ्याबरोबर मुलांना खाऊ घालू शकता. अशा पद्धतीने हे सगळं तयार झालं बघू शकता. पुऱ्या मी विकतच आणलेल्या आहेत. रगडा झाला, लाल चटणी झाली आणि जे तिखट पाणी आहे ते. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब